अशोकराव चव्हाण यांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि भारतीय जनता पक्षाच्या मागे पराभवाची साडेसाती सुरू झाली। अशोकराव चव्हाण यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतल्यानंतर त्यांना नेमकं द्यायचं काय? कारण अशोकराव चव्हाण हे 2019ला लोकसभा निवडणूक लढवले होते। आता त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं तर मग चिखलीकरांचं करायचं काय हा प्रश्न भाजपसमोर होता आणि मग अमित शहा यांनी अशोकराव चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, जेणेकरून नांदेड सोबतच मराठवाड्यातील इतर जालना असेल, लातूर असेल यासारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये जरांगे यांचा इफेक्ट हा कमी करता येईल आणि भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये जास्तीत जास्त यश मिळवता येईल हा भाजपचा प्लॅन होता। मात्र लोकसभेची निवडणूक झाली, निकाल लागला आणि भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षावर पूर्णपणे पाणी फिरलं गेलं। नांदेड लोकसभेमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे पराभूत झाले। बरं, ते काय असे साधेसुध्या पराभूत नाही झाले, चिखलीकर हे पाऊण लाखाच्या फरकानं पराभूत झाले आणि तेव्हापासूनच अशोकराव चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षामध्ये गुडबुक यादीमधून ते बाहेर पडले। कालच झालेल्या पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये अशोकराव चव्हाण हे एकदम बाजूला कोपऱ्यामध्ये त्यांची खुर्ची टाकलेले होते। यावरून अशोकराव चव्हाण यांना मराठवाड्यामध्ये फार काही बेस नाही असा समज शहा यांनी केलेला दिसतोय। परंतु मुद्दा असा आहे की अशोकराव चव्हाण आता राज्यसभेचे खासदार झाले आणि त्यांनी आता आपला राजकीय वारस पुढे चालवण्यासाठी, लोकांमधून निवडून येण्यासाठी आपल्या मुलीची म्हणजे श्रीजया चव्हाण यांची निवड केली। श्रीजया चव्हाण या विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार आहेत आणि ते अशोकराव चव्हाण यांचे वडील म्हणजे वसंतराव चव्हाण, स्वतः अशोकराव चव्हाण ज्या विधानसभा मतदारसंघामधून सातत्यानं कंटिन्यूपणे विधानसभेला जिंकून येत होते, त्या विधानसभेची म्हणजे भोकर विधानसभा मतदारसंघाची त्यांनी निवड केली। आणि मग काय श्रीजया चव्हाण यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार म्हटल्यानंतर श्रीजया चव्हाण यांनी विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला। आता भोकर विधानसभेचा विचार आपण जर केला तर आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भोकर विधानसभा म्हणजे अशोकराव चव्हाण यांचा पक्का गड मानला जातो। मात्र या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामधून सुद्धा अशोकराव चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाला फार मोठी लीड देता आली नाहीये। अशोकराव चव्हाण यांच्या भोकरमधून चिखलीकर यांना जेमतेम 800 मतांची आघाडी आहे, फक्त 800 मतांची। आणि त्यामुळे निकाल लागल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी आपल्यासाठी कामच केलं नाही असा आरोप सुद्धा चिखलीकर गटाने केला। मात्र वस्तुस्थिती ही होते की नांदेडमध्ये सुद्धा जरांगे पॅटर्न मोठ्या प्रमाणामध्ये चालला, कारण लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना अशोकराव चव्हाण यांना मराठा समाज बांधवांना ठिकठिकाणी घेराव घातला होता। त्यामुळे ज्यावेळेस एसआयटीची स्थापना झाली जरांगे पाटील यांच्या विरोधात, त्यावेळेस आदर्श घोटाळ्यामध्ये तुम्ही सुटलात, मात्र समाजासाठी लढणाऱ्या जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये एसआयटी कशी काय लागते अशी विचारणा मराठा समाज बांधवांनी केली। मात्र अशोकराव चव्हाण यांच्याकडे याचं काहीही उत्तर नव्हतं। मात्र आता विधानसभा निवडणुका 2 ते 3 महिन्यामध्ये लागणार आहे। आपला राजकीय वारस पुढे नेण्यासाठी श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभेची उमेदवारी मिळणार हे अशोकराव चव्हाण यांना 100% माहिती आहे। त्यामुळं 2-3 दिवसापासून श्रीजया चव्हाण भोकर विधानसभाचा दौरा सुरू केला आणि पहिल्याच गावभेट दौऱ्यामध्ये मराठा समाज बांधवांनी त्यांना घेराव घातला, त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आणि त्या प्रश्नाची कसलीही उत्तरं श्रीजया चव्हाण यांच्याकडे नव्हती। त्यामुळे त्यांनी काढता पाय घेणं त्याला भाग पडलं। बरं, मराठा समाज बांधवांनी काय वेडेवाकडे प्रश्न विचारले नाहीत, त्यांनी फक्त एकच विचारलं की पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता 1 वर्ष होत आहे। या 1 वर्षामध्ये आता तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढवायची, तुम्हाला आमदार व्हायचंय आणि हे आमदार होण्यासाठी मराठा समाज बांधवांनी आपल्याला मतं द्यावी ही तुमची भावना आहे। मग 1 वर्षामध्ये तुम्ही जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी कधी गेलात का? 1 वर्षामध्ये कधी तुम्ही आंदोलनाला भेट दिली का? या प्रश्नावर श्रीजया चव्हाण यांनी गोलमोल उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। मात्र तुम्ही जर भेट दिली असेल तर आम्हाला फक्त एखादा फोटो आणि एखादी रेकॉर्डिंग दाखवा, आम्ही तुमचा विरोध करत नाहीत, आम्ही इथून निघून जातो। मात्र वस्तुस्थिती ही होती की श्रीजया चव्हाण यांनी भेटच दिलेली नव्हती। त्यामुळे वर्षभर मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असताना तुम्हाला साधी एकदा भेट सुद्धा द्यावीशी वाटली नाही। मग मराठा समाज बांधवांना तुम्हाला मत का द्यावी हा प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस श्रीजया चव्हाण यांच्याकडे उत्तरच नव्हतं आणि त्यामुळं 800 मतांची मोजकी लीड देणारा अशोकराव चव्हाण यांना आपला राजकीय वारस पुढे न्यायचा कसा आणि आपल्या मुलीला भोकर विधानसभेमधून विजय कसा मिळवून द्यायचा हे समजत नाहीये। त्यामुळे त्यांना डोकं पकडायची वेळ मात्र नक्की आली।
त्यामुळं भोकर विधानसभेमधून आपल्याला धक्का बसेल की काय ही भीती अशोकराव चव्हाण यांना सतावते. पण आता तुम्हाला काय वाटतं? 500 मतांची मोजकी लीड देणाऱ्या अशोकराव चव्हाण यांना भोकर विधानसभेमध्ये मुलीला निवडून आणता येईल का? कमेंट नक्की करा. धन्यवाद.